नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी, माझे आणि तुम्ही. मंडळी, आज सोमवार आहे, आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार आहे. आपलं साप्ताहिक राशी भविष्य हे गोचर चंद्रावरून वर्तवलं जातं. ते तात्पुरतं असतं, त्या दिवसापुरतं असतं आणि म्हणून गोचर चंद्र जसा राशी बदल करेल त्याप्रमाणे ते वर्तवलं जातं. या आठवड्यात सोमवारी चंद्र कर्क या आपल्या स्वतःच्या राशीत आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार सिंह या राशीत आहे आणि शुक्रवार, शनिवार, रविवार कन्या या राशीत आहे. तेव्हा आपण आता सुरू करूया 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य 8 ते 14 जुलै. मेष रास. सोमवारी गृहसौख्याचा दिवस आहे. आईचं सुख मिळेल, घरामध्ये आनंद असेल, आईकडून प्रेम मिळेल, आईकडून चांगल्या बातम्या कळतील. आईची तब्येत जर खराब असेल तर ती सुधारेल. घरामध्ये वातावरण चांगलं राहील. मात्र तुम्ही स्वतःच्या तोंडावरती ताबा ठेवा. एकही वाकडा शब्द बोलून वातावरण दूषित करू नका, त्याने तुमचंच नुकसान होईल. मंगळवार, बुधवार, गुरुवार उत्तम आहे. एकंदरीत जे तुमची इच्छा असेल ते घडेल. जे तुम्हाला करावंसं वाटेल ते होईल. मुलांकडून चांगल्या बातम्या कळतील, मुलांची प्रगती होईल. मात्र आठवड्याचा शेवट थोडासा त्रासाचा, दगदगीचा जाण्याची शक्यता आहे. हाताखालचे लोक ऐकणार नाहीत. एखादी वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे, तेव्हा सावध राहा. वृषभ रास. वृषभ राशीला सोमवारी छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार गृहसौख्याच्या दृष्टीने उत्तम आहे आणि शुक्रवार, शनिवार, रविवार हा मात्र चांगला आहे. तुम्हाला जी काही कामं करावीशी वाटलेली असतील, जी कामं अडलेली असतील, ती सगळी शुक्रवार, शनिवारी करून घ्या. बाकी एकंदरीत आठवडा हा बरा आहे, सांगण्यासारखं काही नाही. हा आठवड्याच्या मध्यावर मात्र आपलंच म्हणणं खरं आहे असं समजून चालू नका. समोरच्याचं ऐका, सामोपचाराने घ्या. बरेच प्रश्न त्यातून मार्गी लागतील. मिथुन रास. पैशासंबंधीची कामं सोमवारी करून घ्या. मंगळवार, बुधवार, गुरुवार छोटे प्रवास किंवा नोकरी, धंदा, व्यवसायात नवीन कल्पना सुचतील. त्या कल्पना अंमलात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. आठवड्याचा शेवट गृहसौख्याच्या दृष्टीने चांगला आहे. घरामध्ये एखादा धार्मिक प्रसंग घडेल, धार्मिक कार्यक्रमामध्ये भाग घ्याल. एकंदरीत आठवड्याचा शेवट आनंदात असेल. मात्र लोकांना दुखावू नका. गोड बोलून आपली कामं साध्य करून घ्या. कर्क रास. सोमवारी आश्लेषा नक्षत्रामध्ये हा चंद्र असल्यामुळे कर्क राशीच्या जातकांना थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. तेव्हा सावध राहा. मंगळ, बुध, गुरु मात्र उत्तम आहेत. पैशाची आवक चांगली राहील. पैशासंबंधीची जी कामं असतील ती याच काळात उरकून घ्या. आठवड्याचा शेवट छोटा प्रवास घडेल किंवा प्रवासाचे बेत आखले जातील. पराक्रमाच्या दृष्टीने, एकंदरीत कर्तृत्व दाखवण्याच्या दृष्टीने आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. सिंह रास. सिंह राशीच्या माणसांनी सोमवारी सावध राहायला पाहिजे. पैसे गहाळ होतील किंवा उधार उसनवारी करावी लागेल. कुणाला पैसे द्यायची वेळ आली तर पैसे देऊ नका, परत मिळणार नाहीत. आठवड्याच्या मध्यावरती शारीरिक दृष्ट्या चांगला आहे. शरीर प्रकृती उत्तम राहील. सर्व प्रकारचं समाधान राहील. एकंदरीत हा मध्य चांगला आहे. आठवड्याच्या शेवटी पैशाची आवक असेल, त्या दृष्टीनेही आठवडा हा चांगला राहील. कन्या रास.
सोमवार अतिशय उत्तम आहे, मात्र मंगळ बुध गुरु हे 3 दिवस वाईट आहेत. पैशाचा व्यय होईल, अनावश्यक खर्च होईल, दगदग वाढेल. कोर्ट कचेऱ्या असतील तर त्याच्यामध्ये अपयश येण्याची शक्यता आहे. तेव्हा सावध राहा. आठवड्याचा शेवट मात्र चांगला असेल. एकंदरीत शरीर प्रकृती चांगली राहील, मानसिक स्थिती आनंदाची राहील, चांगलं राहील. तूळ रास. सोमवारी काही महत्वाची कामं असतील तर ती करून घ्या. पैसे मिळवून देणारी कामं असतील तर ती सोमवारी करा. मंगळवार, बुधवार, गुरुवार आवकाच्या दृष्टीने, सर्वच दृष्टीने अत्यंत उत्तम आहे. चांगले पैसे कमवा. चांगले पैसे कमावण्याच्या संधी मंगळ बुध गुरुला उपलब्ध होतील. त्या सत्कारणी लावा. कारण पुढे आठवड्याचा शेवट हा खर्चाने भरलेला आहे, त्रासाचा आहे, हेक्टिक आहे, दगदगीचा आहे, मानसिक दृष्ट्या त्रासाचा राहील. तेव्हा सांभाळून राहा. वृश्चिक रास. आठवडा अतिशय उत्तम आहे. सोमवार धार्मिक कार्यासाठी प्रवास होतील लहानसे, किंवा धार्मिक कार्यासाठी प्रवासाचे बेत आखले जातील, तयारी केली जाईल. बुध गुरु शुक्र म्हणजे मंगळ बुध गुरु हे 3 दिवस हे तुम्हाला उद्योगधंद्यामध्ये मग्न ठेवतील. काही ना काहीतरी कामात तुम्ही मग्न राहाल. डोकं सुद्धा वर काढता येणार नाही अशी परिस्थिती असेल. आठवड्याचा शेवट चांगला असेल. प्रवास घडतील, आनंदाच्या घटना घडतील, 4 माणसात राहाल आणि त्यामुळे अतिशय आनंदात हा आठवडा जाईल. धनुरास. आठवड्याच्या सुरुवातीला काही जुने विकार डोकं वर काढण्याची शक्यता आहे. अंगावर काढू नका. सरळ डॉक्टरकडे जा. आठवड्याच्या मध्यावरती भाग्योदयकारक घटना घडतील. त्या दृष्टीने तयार राहा. काही प्रवास होण्याची शक्यता आहे. त्यातूनही भाग्योदय होण्याची शक्यता आहे. नोकरी धंद्याच्या दृष्टीने महत्वाच्या घटना या आठवड्यात मध्यावरती घडणार आहेत आणि त्याचा परिणाम तुम्हाला शुक्रवार शनिवारकडे दिसेल. शुक्रवार शनिवारी तुमच्यावरती नोकरी धंद्यात नवीन जबाबदारी टाकली जाईल आणि ती जबाबदारी तुम्ही यशस्वीपणाने पार पाडू शकाल. मकर रास. आठवड्याच्या सुरुवातीला गृहसौख्य लाभेल, जोडीदाराचं सुख लाभेल, धंद्यातला पार्टनर सहकार्य करेल. मात्र आठवड्याचा मध्य हा शारीरिक दृष्ट्या कष्टाचा जाण्याची शक्यता आहे. शारीरिक व्याधी उफाळून येतील, शारीरिक त्रास होईल. त्यामुळे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरकडे जा. वाडवडिलार्जित इस्टेटीचा, संपत्तीचा जर काही प्रश्न उद्भवत असेल तर त्याचं सामोपचाराने निराकरण करा. आठवड्याचा शेवट हा मात्र चांगला जाईल. आठवड्याच्या शेवटी नवीन कल्पना सुचतील. त्या अंमलात आणल्यात तर उद्योगधंदा, नोकरी, व्यवसाय, पैसा या दृष्टीने काही चांगल्या घटना भविष्यात घडण्याची शक्यता आहे. कुंभ रास. सोमवारी शरीर प्रकृती सांभाळा. मामाकडून काही घटना घडण्याची शक्यता आहे, किंवा मामाकडून काही वाईट बातमी येण्याची शक्यता आहे, किंवा मामाची भेट होईल. काहीतरी त्या संबंधाने घडेल. हाताखालचे नोकर त्रास देतील, किंवा नोकरीत असाल तर हाताखालच्या लोकांची कामं तुम्हाला करावी लागतील. मध्यावरती मात्र म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार जोडीदाराचं सुख लाभेल, पार्टनर सहकार्य करेल. एकंदरीत व्यवसायामध्ये प्रगती होईल. आठवड्याचा शेवट मात्र पुन्हा एकदा शरीर प्रकृती सांभाळा अशी सूचना देत आहे. तेव्हा सावध राहा. डॉक्टर गाठायला वेळ लावू नका. तिथे वेळ लागला तर पुढे कदाचित वेळ लागण्याची शक्यता आहे. मीन रास. सोमवार उत्तम. सोमवारी म्हणाल ते होईल.
काही योजलेली कामं असतील ती पार पडतील. एकंदरीत दिवस चांगला आहे. मात्र मंगळ बुध गुरु शरीर प्रकृतीच्या दृष्टीने सांभाळलं पाहिजे. काही वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. डाव्या हाताने कुठेतरी ठेवल्या आणि त्या वेळेवरती सापडल्या नाहीत असं होण्याची शक्यता आहे. तुम्हाला जर काही वस्तू हरवण्याची सवय असेल तर तुम्ही या 3 दिवसात सांभाळलं पाहिजे. एखादी वस्तू तुमची हरवण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट चांगला राहील. जोडीदाराचं सुख लाभेल. पार्टनर सहकार्य करतील. एकंदरीत आठवड्याचा मध्य सोडल्यास म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार हे सोडल्यास सोमवार आणि शुक्रवार, शनिवार, रविवार हे वार तुमच्यासाठी अत्यंत चांगले जाण्याची शक्यता आहे. तेव्हा मंडळी, हे होतं या आठवड्याचं साप्ताहिक राशी भविष्य. तुम्हाला स्वतःची कुंडली जर दाखवायची असेल, काही तुमच्या समस्यांचं निराकरण करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आपला फोन नंबर पाठवा. मी तुम्हाला वैयक्तिकरित्या कॉन्टॅक्ट करून तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर याच्यावरती कमेंट करा. अजूनही तुम्ही कमेंट करत नाही आहात, लाईक करत नाही आहात, तेव्हा लाईक करा. मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तुम्हाला हे जे भविष्य आहे, हे भविष्य हे तुम्हाला मार्गदर्शन असं आहे. हे काही ब्रह्मवाक्य नव्हे, पण तुम्हाला आयुष्यात मार्गदर्शनाच्या दृष्टीने मी काहीतरी निश्चित दिशा दाखवू शकेन. तेव्हा मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आणि आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.